राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडवणूक करून रासायनिक खतांचा बेकायदेशीर साठेबाजी करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कृषी विभागाने मोठी मोहीम हाती घेतली असून श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील मे शिवशंभो कृषी सेवा केंद्रात युरियाचा साठा असूनही तो दडवून ठेवल्याचं समोर आलंय। या प्रकरणी केंद्र चालक अमोल आबासाहेब तनपुरे यांच्या विरुद्ध खत नियंत्रण आदेश आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मंगळवारी अचानक दिनांक 12 मे रोजी कृषी विभागाच्या गुण नियंत्रण पथकाने टाकळीभान येथील संबंधित केंद्राची तपासणी केली। यावेळी दुकानाची व गोदामाची अचानक केंद्रात युरियाच्या खताचा मोठा साठा उपलब्ध असल्याचं दिसून आलं। त्यामुळे श्रीरामपूर सह ग्रामीण भागातील कृषी केंद्र चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून आणि साठेबाजी करून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या एका दुकानदाराची मौजे टाकळीभान येथील शिवशंभो कृषी सेवा केंद्र यांची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली आणि तपासणी करताना आम्हाला 8.32 मेट्रिक टन युरियाची अवैध साठवणूक केलेलं आढळलं। त्यानुसार आम्ही इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट 1955 आणि फर्टिलायझर कंट्रोल ऍक्ट या कायद्याअंतर्गत आम्ही त्याच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे आणि शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने विनंती करण्यात येते की इथून पुढे कोणत्याही दुकानदार लिंकिंग करत असेल, साठेबाजी करत असेल तर तसं आम्हाला कल्पना द्यावी आणि अधिकृत बिल हे शेतकऱ्यांनी आपल्याकडे मागून घ्यावं अशी विनंती कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।